घोसरवाडीत आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरात भाविकांची अलौकिक गर्दी। आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर घोसरवाडीतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। पहाटे काकड आरती, महाअभिषेक आणि हरिपाठ अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल आणि ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषानं संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणानं दुमदुमून गेला होता। दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांना केळी व प्रसादाचं वाटप करण्यात आलं। दिवसभर भाविकांची दर्शनासाठी रांग लागलेली होती। घरासमोर दिव्यांची रोषणाई आणि रांगोळींची आरास या सोहळ्याचं औचित्य साधून गावातील प्रत्येक घरासमोर 2 पंत्या लावून दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती। तसेच रांगोळीच्या माध्यमातून ज्ञानोबा तुकाराम हे नाव व सुंदर आरास साकारण्यात आली। गावकऱ्यांनी आपापल्या घरी श्री सिद्धेश्वर व विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचं पूजन करून आषाढी एकादशी अत्यंत भक्तिभावाने साजरी केली। विद्यार्थ्यांची दिंडी आणि वेशभूषा ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू। घोसरवाडीतील कन्या व कुमार शाळेच्या वतीनं दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यात विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी आणि वारकऱ्यांची हुबेहूब वेशभूषा साकारलेली होती। गावातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या दिंडीमुळे संपूर्ण गावात प्रचंड उत्साह निर्माण झाला। या दिंडीत शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी आणि बालवारकऱ्यांचं दर्शन घेण्यासाठी गावकऱ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती। शिवार न्यूज साठी बाळासू कोकणे।